Hello student, today we will start our next passages of the lesson number 2.2, Nature created man and woman as equals. So in last assignment or passages we have seen that Lanthoi presses on her mother. So what is mean by presses on? Means persuade someone to do something. Okay. So now we'll see the next paragraph of that. Lanthoi had just had a discussion with her father on the topic. लॅन्थॉयचं जे काही डिस्कशन होतं या संदर्भामध्ये मॅन्स अँड वुमेन्स आर इक्वल ऑलरेडी तिच्या वडिलांसोबत झालं होतं. टोंबा हर फादर आणि तिच्या वडिलांचं नाव होतं टोंबा इज अ हजबंड सपोर्टिव्ह ऑफ द ॲक्टिव्हिटीज ऑफ हिज वाईफ अँड अ लव्हिंग फादर. आणि ते एक ॲक्टिव्हिटिस्ट होते जे सपोर्ट करायचे त्यांच्या वाईफला म्हणजे लॅन्थॉयच्या आईला अँड अ लव्हिंग फादर, खूप प्रेम करायचे सगळ्यांवर. ही इज अ लॉयर आणि ते एक वकील होते अँड अ सोशल वर्कर, सामाजिक कार्यकर्ते देखील होते. हू ॲडव्होकेट्स द कॉज ऑफ वुमन आणि महिलांच्या ज्या काही समस्या होत्या, कारणं होते त्या सगळ्या सोडवायचा प्रयत्न करायचे ते. ही इज ऑलवेज प्राऊड ऑफ हिज वाईफ आणि त्यांना त्यांच्या बायकोबद्दल नेहमी गर्व अभिमान वाटायचा. द टू डॉटर्स अँड द सन, दोन मुली आणि एक मुलगा होता त्यांना, त्यांच्यावर पण खूप गर्व वाटायचा, त्यांना अभिमान वाटायचा. इन टाइम्स ऑफ नीड ही एक्सटेंड्स हिज हेल्प हँड टू हिज वाईफ अँड चिल्ड्रन टू द सोसायटी ॲट लार्ज. आणि जर कधी गरज पडलीच तर ते त्यांच्या वाईफला आणि मुलांना मदतही करायचे. ही डज नॉट डिस्क्रिमिनेट बिटवीन अ मॅन्स वर्क अँड अ वुमन्स वर्क एनिवेअर. डिस्क्रिमिनेट मीन्स treat one person or group better or worse than another in an unfair way. तर त्यांनी कधी भेदभाव केला नाही. डिस्क्रिमिनेट म्हणजे काय, तर भेदभाव करणे. एका म्हणजे पुरुष वर्ग असेल तर त्यांना जास्त महत्त्व देणे किंवा स्त्रिया असेल तर त्यांना कमी महत्त्व देणे असं त्यांनी कधी केलं नाही. ही शेअर्स इक्वली विथ हिज वाईफ इन डुईंग द हाऊसहोल्ड कोर्स लाईक क्लिनिंग, वॉशिंग, कुकिंग अँड फीडिंग द चिल्ड्रन. बाहेरचं ज्या पद्धतीने काम करायचे तसेच त्यांची वाईफही करत होती, त्यामुळे घरामधली पण जे काही कामं असतील ते दोघं मिळून करायचे. म्हणजे फॉर एक्झाम्पल क्लिनिंग असेल, वॉशिंग, कुकिंग वगैरे असेल किंवा मुलांना जेवण भरवणे असं असेल तरी ते दोघं करायचे. हॅड ही नॉट शेअर इन दीज ॲक्टिव्हिटीज इन द वे ही डज. आणि ते कोणाजवळ सांगत नव्हते की मी घरात आज हे काम केलं किंवा ते काम केलं, त्याच्यात मला कमीपणा वाटला, अशी कोणती गोष्ट बाहेर सांगत नव्हते. हिज वाईफ वूड नॉट हॅव बीन अ सक्सेसफुल प्रोफेशनल. आणि यांच्याशिवाय त्यांची जी वाईफ आहे ती कधीच सक्सेसफुल त्यांच्या प्रोफेशनमध्ये झाली नसती जर यांनी एवढी हेल्प केली नसती. ही होल हार्टेडली बिलीव्स इन इक्वॅलिटी रिस्पेक्टिव्ह ऑफ क्लास, रिलिजन अँड जेंडर. आणि ते तिचे फादर होते टोंबा, ते पहिल्यापासूनच जात असेल, वर्ग असेल किंवा लिंग असेल याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा भेदभाव करत नव्हते, सगळ्यांना समान समजत होते. इन हिज डिस्कशन विथ हिज डॉटर, आणि जेव्हा ते त्यांच्या मुलीसोबत डिस्कस करत होते या गोष्टीवर, ही लॅमेंट्स ओव्हर द ग्रेट इनजस्टिस डन ऑन द वुमन इन द सोसायटी. लॅमेंट्स मीन्स एक्सप्रेसेस ग्रीफ अँड सॉरो. म्हणजे त्यांनी जेव्हा या विषयावर त्यांचं दोघांचं संभाषण चाललेलं होतं तेव्हा त्यांच्यासोबत त्यांनी डिस्कस केलं, तेव्हा तिच्या असं लक्षात आलं की महिलांवरती होणारे अत्याचार किंवा दुःख हे तिला त्यांच्याकडनं कळलं की कशा पद्धतीने आपल्या समाजामध्ये महिलांवरती अत्याचार होतात किंवा कमी लेखलं जातं. माय डिअर चाइल्ड, द वर्ल्ड इज स्टील फुल ऑफ इनइक्वॅलिटीज. ते सांगतात की माझ्या प्रिय मुली, अजूनही आपल्या पूर्ण जगामध्ये खूप असमानता आहे. इनइक्वॅलिटी म्हणजे असमानता, प्रत्येक गोष्टीमध्ये असमानता आहे, समानता कुठेही नाही. वी हॅव टू फाइंड अ वे टू ब्रिंग इक्वॅलिटी बिटवीन मेन अँड वुमेन. आणि आपल्याला असा मार्ग शोधायला पाहिजे की ज्यातनं महिला आणि पुरुषांना एका पद्धतीने समानतेने वागणूक ही दिली जाईल. हर फादर्स वर्ड्स आर स्टील रिंगिंग इन द इयर्स ऑफ लॅन्थॉय. आणि ते जे वाक्य बोलले होते, वी हॅव टू फाइंड अ वे टू ब्रिंग इक्वॅलिटी बिटवीन मेन अँड वुमेन, ते जे शब्द होते त्याच्या कानामध्ये हे एक प्रकारे
तसेच फिरत होते. ते तिच्या कानामध्ये पुन्हा पुन्हा तेच तिला ऐकू येत होतं. अँड शी टेल्स हर मदर ऑफ वॉट हर फादर हॅज टोल्ड हर. आणि ते शब्द तिने तिच्या आईला सांगितले. ॲप्रिशिएटिव्ह ऑफ हर हजबंड फॉर हिज व्ह्यू, अशंगबी सेज. आणि अशंगबी बोलली की खरंच तुझे पप्पा जे आहे, म्हणजे माझे हजबंड जे आहे ते खरंच त्यांची जी व्ह्यूज आहे खूप पॉझिटिव्ह आहे. युअर फादर इज राईट. आणि तुझे पप्पा जे काही बोलत आहे ते सत्य आहे. इन नो सोसायटी डू वुमन एन्जॉय द सेम ऑपॉर्च्युनिटीज एन्जॉय बाय मेन. आणि खरंच आहे, समाजामध्ये ज्या ठिकाणी किंवा ज्या काही गोष्टी एक पुरुष त्याचा उपभोग घेऊ शकतो किंवा त्या गोष्टी एन्जॉय करू शकतो, तशा पद्धतीने महिलांना परमिशन किंवा परवानगी त्या गोष्टीची नाही आहे अजूनही. इट इज बिकॉज ऑफ युअर फादर दॅट आय फील नो डिफरन्स ऑर इनइक्वॅलिटी ॲट होम. आणि हे फक्त तुझ्या पप्पामुळे शक्य झालं आहे की मला घरामध्ये कुठल्याही प्रकारची असमानता वाटत नाही. ते मला अशी वागणूक देतात की मी पण त्यांच्या बरोबरीने आहे किंवा मी पण बरोबरचं काम करते, त्यामुळे मला या गोष्टीचं दुःख नाही आहे. बट आउटसाईड आवर होम, पण आपल्या घराच्या बाहेर, आय हॅव सीन दॅट वुमन हॅव बीन सबज्युगेटेड इन मेनी वेज. इट इज अगेन्स्ट द विल ऑफ गॉड. सबज्युगेटेड मीन्स कंट्रोल अँड डॉमिनेटेड. पण ते बोलते की आपल्या घराच्या बाहेर पण जो समाज आहे त्या समाजामध्ये स्त्रियांना एक प्रकारे कंट्रोल करून ठेवलं जातं किंवा डॉमिनेट केलं जातं. म्हणजे कुठेही परवानगी दिली जात नाही, परमिशन दिली जात नाही. त्यांना एक प्रकारच्या बंधनामध्ये ठेवण्यात येतं इन मेनी वेज. इट इज अगेन्स्ट द विल ऑफ गॉड. आणि हे ईश्वराच्या इच्छेविरुद्ध आहे. गॉड हॅज सेंट मेन अँड वुमेन टू आवर अर्थ टू शेअर द जॉयज अँड सॉरो ऑफ लाईफ इक्वली. जेव्हा देवाने स्त्रियांना आणि पुरुषांना पृथ्वीवरती पाठवलं होतं तेव्हा ते इक्वल आहे असं पाठवलं होतं. पण या ठिकाणी या समाजामधील काही व्यक्तींनी ही इनइक्वॅलिटी निर्माण केली आहे, असमानता निर्माण केलेली आहे. टू शेअर हिज ब्लेसिंग अँड टू जॉय द बाउंटी ऑफ नेचर इक्वली. जे काही असेल सुख दुःख हे सारखेच उपभोगायचे होते पुरुषांना आणि स्त्रियांना. जे काही ब्लेसिंग्स आहे त्यांचे आशीर्वाद ते तसेच एन्जॉय द बाउंटी ऑफ नेचर. हे काही निसर्गाने जी काही साधन संपत्ती दिलेली आहे तिचा उपभोग पण हा समानतेनेच घेण्यासाठी असं वाटत होतं परमेश्वराला की घेतील. दिस इज व्हॉट युअर टॉपिक मीन्स. आणि हेच ते आहे जे तुझ्या टॉपिकमध्ये तुला सांगायचं आहे. आणि हा तुझा टॉपिक आहे जो तुला तुझ्या हाऊसमध्ये एक्सप्रेस करायचा आहे. सो टुडे वी विल सी टिल हिअर. इन नेक्स्ट पॅसेज ऑर असाइनमेंट वी विल सी tomorrow. Okay, have a nice day. Take care.